ये सुनबाई कुठे गेलीस हे? घराच्या बाहेर नाही दिसस. कुठे जाऊन धसलीस? एक काम नाही कर, धंदा नाही कर, सप्पी जडगाडीची होऊन गेली. आता म्हणून बोलून माणूस म्हणल किती. सांगू सांगू थकून गेला. आलीस आता आला तुला चेव. आता बरी कुठे होतीस? अजित काव केलं होतं मी. तुम्ही मला असेच म्हणत्या, मी काय केलंही नाही. येतच होतो आता. थोडासा काम बाकी होता तर थांबली होतो ते ती. तुझे तेच नाटकात मला सप्पा माहीत आहे. इकड तिकड ह्या करायला पाहिजे. चंबार चौकशा, याच्या उवा पावलं त्याच्या उवा पावलं. घरचं काम नाही करून. पहा आत्या, तुम्ही मला प्रत्येक वेळी असंच टोकत राहत्या. मला माहीत आहे. तुम्ही म्हणत राहत्या मी हे काम नाही करो ते काम नाही करो. इशाशीन काहीच नाही जम, हिला बेकार सुनबाई केलो मी. असंच म्हणत राहत्या. अरे तर तुझा हा प्रत्येक वेळचाच झालाय ना. तू किती धडाचा काम करून राहिलीस. येते तिथे हिंडवायला जातेस ना, ते बचत गटाच्या मिटिंगी घेतेस. काच्या मिटिंगी होत तर एकही काम धडाचा करून नाही हो. घरचा काम तर एकही धडाचा नाही करस. जी तर मी तुम्हाला काय म्हणलं होतं का? येतच होतो ना, थोडासा वेळ झाला तर असं बोंबलावं लागते. येस नाही जास्त नाही, असा नाही करस तसा नाही करस. अरे तर बापा बराबर आहे ना. सगळं निटवल काम करशील तर कोण ऐकणार आहे तुझा धंदा? असे ह्या करशील तर आमच्याशी नाही मग. आमच्या घराण्याची मान मर्यादा राख, काही इज्जत राख. तुम्ही मला नाही का शब्द असा टोकत नको जा. मी सगळं आपलं काम बराबर करतो. तुम्ही नाही का प्रत्येक वेळी मला असंच म्हणते, असं नाही करत तसं नाही करत. मग मा दिमाग होते खराब. मोठी दिमागवाली असते, एवढी दिमागानं का नाही ड्युटीवर लागलीस तर? येते ती कालला आणतेस हरामखोरींची. येऊन दिलं तिच्या पप्पानं माया घरी अशी पैदास. हो मी सांगून देतो, माय बापावर जावाचं नाही. मी काही केलं नाही. तुम्ही मागल्या तर माय बापानं दिला. मी माय बापाचं काही सस्ती नव्हतं आपल्या. अरे तर तुझ्या मायबापावर नाही तर का लोकांवर जाऊ का? जन्म त्यानं दिला, सगळ्या गोष्टी त्यानं केला. नका गावातल्या लोकांना म्हणायला जाऊ का असं नाही केलं तसं नाही केलं. याला म्हणू का त्याला म्हणू, कोणत्या शेजाऱ्याला म्हणू का आपल्या पोराला म्हणू? माझीच गलती होती. हिच्या बापानं म्हणलं होतं का एवढा हुंडा देतो तेवढा हुंडा देतो, मागून दाखलो. नाही रे म्हणलो माझ्या पोराला, त्यानं पसंत करून टाकलं. ते 2 डोऱ्याची बायको. आणि का आधी कम्प्युटर क्लास केलं होतं म्हणून, कम्प्युटर क्लास. येतं एकही नाही आंबाडीचा भुरका. अजी तर मी शिकले आहो नाही तर का, 12वी पास आहो नाही तर का, आणि MSc केलं होतं. मग तुमच्या आणि तसं ठेवलं का मी? सगळं शिक्षण माझं झालं आहे ना. मी काही अशीच आहो का? अडाणी थोडी भेटलो तुम्हाला. तू अडाणी राही नाही शिकली राही, पण किती उद्धार केलीस तुम्हाला माहीतच आहे. किती घराचं नाव वर नेलीस तर सगळं आमच्या घराण्याचं नाव बुडवून ठेवलीस. आणि येते तिथे गोष्टी पकडायला जातेस. काही कामधंदा आहे का नसे म्हणतो मी तुला. आणि शिकलीवाली काम नाही पाहिल्या तर मग किती घराण्याचं नाव वर नेलं असतं तर तिनं. अरे मला नको सांगूस ना, सप्पा तुमचं लळजरानं राहतात. आजकाल पोरी भेटत नाही म्हणून मागावं लागतात. तुझ्यासारखं असडील होऊन तुम्ही 4 डोऱ्याची. पहा तुम्ही अगावचंच नको बोला. मी 3 डोऱ्याची राव नाही 4 डोऱ्याची राव. मी काय तुमचा ह्या नाही करून राहिलो. सगळ्या कामं व्यवस्थित करतो आणि दंडाधुऱ्यावरही जातो. वावरातले कामं काय ठेवून नाही राखा. सगळंच कामं करतो. अरे सगळंच कामं केली असतीस तर मी का आले ती बोंबलत राहिलोस तू. तुझ्या मंगा आणि ते सगळ्या गटाचे पैसे बुडवून टाकलीस तू. बचत गट खोललीस का आता तर? लोक आमच्या घराण्याचं नाव घेत, घराणा पाहिजे तर असा. ना तू सगळ्या बुडवून टाकलीस. मान मर्यादा आमच्या चुलीत गेली सगळी. सगळं आंबट केलं. मी काय आंबट झंबट केलो नाही. मी सगळं काम बराबरच करत होतो. तुम्ही छ्या केल्या. मागल्या तर मी काही गलती नाही केलो ना. तुम्ही आता बोलवल्या तर मी सगळे येतच होतो. नसतो आलो तर मग म्हणले असते वारल्याचं हिजळू नको धावा. हिजळू नाही सप्पी तुझी खेदात काढतो. सप्पा त्यांना डोक्यावर चढव दिलं. येऊ दे माझ्या पोराला ना. थांब तू आता. मी सांगून देतो मी काय केलो नाही. माझी काहीला खेदा काढजाल तुम्ही. अरे घी काही नाही, तू थांब आता. तुझी आली आता लाता खावाची. अशी जास्तच लावतेस. नक्की ते हुंडा दिलं तर मला माहिती आहे तुझ्या बापानं. तो हुंडा देऊ नाही अंडा देऊ. माझ्या बापानं दिलं ना तुम्हाला काही देवाचा होता तो. किती कांदन दिलं तर किती कांदन दिलं. सगळं तो आंदन दिलं तो कबाडीच्या दुकानात विकलो मी. 3 टप्परलो आलोखंड. अजी मी सांगून देतो माय बापानं जो दिला असतील तो तुम्ही स्वीकारा. काही गरीब होतं, काही असं लखपती नव्हतं. काही एवढा देतील तेवढा देतील, हात देतील तोच देतील. तुम्हाला पाहिजे बाप्पा सगळं काही दिल्या पाहिजे. 1-2 लाख रुपये. हुंडा घेणे हा गुन्हा आहे ना. तुम्ही मागल्या तर दिलो ना मी. अरे काय गुन्हा नसे ना. तुझ्यावर लाताच नाही पडल्या. येऊ दे ना माझ्या पोराला येऊ दे. मग सांगतो. येऊ दे ना तर माझ्या नवऱ्याला. अरे का करल तू माझा पोरगाच हो. आखरीला तुलाच जावं लागेल ना. तू काही आमच्या घरची होस का? तुला लग्न करून आणलं त्यांना. हो बापा लग्न करून आणलं म्हणजे माझा अर्धा अधिकार नसे का? तुमच्या प्रॉपर्टीवर जागा जमिनीवर तुझा काचा अर्धा अधिकार आहे. सगळं तुझा थांब आता. खुनतो मी दारे. ओय काल झगडत्या हो काल झगडत्या. निस्त्या झगडतच राहत्या सकाळ सायंकाळ. तुम्ही तुमची आई निस्ती माझ्या संग उठापोट झगडून राहिली. मी काय म्हणलो नव्हतो. थोडंसं येवायला लेट झालो तिकनाल घरातून. तिनं झगडा मांडलं. मी काय म्हणतो तू शेवंते तू घरात जा बरं. मी जातो घरात. मग का करता तुम्ही? मी सप्पाच सांभाळतो. तू उगी मुगी घरात जा.
पाय आई, तू कायले झगडतेस हो माझ्या बायको संग? उगी मुगी झाली असेल थोडीशी लेट. आता गेली ते घरात. तूही अशी झगडूच नको जाऊस. समजदारीनं राहा, समजदारीनं जगा. एकामेकासोबत असं भांडण नको करा. अरे तर बापाजी, मग कसं का करू ना? सगळा काही ते अशीच डोक्यावर चंगल नाही का? ते काही डोक्यावर नाही चंग, तू डोक्यावर नको ह्या करूस. उगी मुगी शांतपणानं राह. मग मी सांभाळतो सगळा. माझ्या म्हणणं असंच आहे. सासू सोनेचा नाता हा माय लेकीसारखा पाहिजे. असा झगडा भांडण दिवस रात करत राहाल तर कसा होईल? तुम्ही दिवस रात कसे नाही कसे झगडतच राहत्या. हो रे बापू, हो 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 टेंग्या बेटा. माझ्यावर डोळे खोललास तू. असं मी करणार नाही कधी पुन्हाहून. मग नाही का ताव आई, इकडे तिकडे आमचं भांडण होईल, मग एकामेकाचे ह्या होईल. एकामेकाकडे धावायला मग कोण आहे? कोणी कोणाचा नाही हो वेळेवर. हो रे बापू, हो हो हो. तर पा भावांनो, असं झगडतात आमच्या गावाकन. मस्त प्युअर झगडा करतात. तुम्हाला मस्त आमचा झगडा वगैरे मस्त व्हिडिओ आवडले असेल तर मग व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. चला मग ठीक आहे, धन्यवाद.